कर्म हे कुणालाही चुकलेलं नाही. आज नाही तर उद्या प्रत्येकाला आपल्या कृतीसमोर उभं राहावंच लागतं. शब्दांनी दिलेली जखम वेळ घेत असली तरी परत येतेच. फसवणूक हसत पार पडते, पण परिणाम रडवत सोडतो. कुणाचं वाईट करून पुढं गेलो असं वाटतं तेव्हा कर्म शांतपणे नोंद घेत असतं. पैसा, सत्ता, ओळख यांची ढाल कर्मासमोर अजिबात टिकत नाही. आजची चालाकी उद्याचं ओझं बनते. ज्यांनी विश्वास तोडला त्यांनीच एकटेपणा अनुभवला आहे. ज्यांनी अपमान केला त्यांनीच मान गमावली आहे. कर्म लगेच शिक्षा देत नाही, म्हणून माणूस निर्धास्त होतो. पण वेळ आल्यावर एका क्षणात सगळं समोर आणतं. कर्माला आठवण करू द्यावी लागत नाही, ते विसरत नाही. हाताने केलेली कृती मनाने झेलावी लागते. आणि म्हणूनच चांगुलपणा हा सौदा नाही तर संरक्षण आहे. जे पेरतो तेच उगवतं हा नियम अटळ आहे. कर्म कुणालाही चुकलेले नाही आणि कुणाला माफही करत नाही. म्हणून नेहमी आपण कर्म आपले चांगलेच करीत राहायचे आहेत. हॅलो, नमस्कार. मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओला पहाटे सुरुवात झाली आहे. बरोबर 4 वाजले होते आणि 4 वाजता मी उठलेली होते. तर आता तुम्ही म्हणताल एवढ्या लवकर का बरं उठली होती ताई? तर काहीच कारण नव्हतं. सकाळी थोडंसं लवकर उठलं की आपली कामं पण लवकर आवरतात आणि पटपट आवरतात. आणि तसंच मी रुटीन माझं ठेवायचं ठरवलं आहे आता सध्या. कारण उशिरा जर उठलं तर आपले कामं पण रेंगाळतात, काम पण उरकत नाही. आणि लवकर उठलं तर आपले कामं पण पटपट होतात. आणि सकाळची जी एनर्जी असते ना ती खूप पॉझिटिव्ह असते. आणि त्या पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये आपलं काम पण इतकं पटपट आवरतं ना की आपल्यालाही कळत नाही आपलं काम कधी आवरून गेलं आणि आपल्याला थकायला पण होत नाही. तर पहा, आता मी बरोबर 4 वाजता उठले होते. 4 वाजता उठल्यानंतर घरातला आधी सगळी झाडलोट करून घेतली, कारण एवढ्या लवकर तर आपण बाहेर जाऊ शकत नाही आणि भीती पण वाटते. तर मग आधी सगळ्यात आधी उठले, घरातलं झाडलोट केली, त्यानंतर फरशी पुसून घेतली, वॉशरूम वगैरे सगळं काही साफ करून घेतलं आणि आंघोळ करून घेतली. तर एवढं सगळं आवरूस तर बरोबर जवळजवळ 5:15 वाजले होते. आणि 5:15 वाजले तरी पण आपण एकटं बाहेर नाही जाऊ शकत. साहेब पण झोपलेले होते. म्हटलं आता त्यांना फिरायला जायचंच असतं, ते उठल्यानंतर मी पण बाहेर जाईल, तोपर्यंत देवपूजा करून घ्यावी. तर पहा, आता सकाळ सकाळ 5 वाजता जरा खरंच आपण देवपूजा केली ना तर आपल्याला खरंच खूप प्रसन्न वाटतं. त्यामुळे मी आता ही सकाळ सकाळ देवपूजा करून घेतली. आणि तुम्ही पाहू शकता, बघा, आपण जर उशिरा उठलो तर आपल्याला आहे ना अभिषेक घालायला पण जमत नाही. परंतु मी एक 4-5 दिवस झाले, म्हणजे 8 दिवस झाले लवकर उठते. तर माझा रोज अभिषेक होतो आहे स्वामींना. कारण मूर्ती जर असेल तर आपण रोज अभिषेक घातलेला चांगला असतो. तर आता त्यासाठीच मी थोडंसं लवकर उठायला सुरुवात केली. म्हटलं अभिषेक, आपली सेवा तरी चांगली होईल. कामाच्या याच्यात आपल्याला जास्त सेवा करायला मिळत नाही, परंतु कमीत कमी आपली देवपूजा, स्वामींचा अभिषेक हे आपलं चांगल्या पद्धतीने होईल. तर पहा, मस्त असा अभिषेक झाला. त्यानंतर मग आरती वगैरे झाली. आता अजून फुलं बाहेरच आहेत. फुलं काय मी म्हणजे देवाला वाहिले नाहीत, परंतु थोडं उजाडल्यानंतर फुलं आणून तेवढे फुलं वाहिले की माझी देवपूजा झाली. माझी देवपूजा उरकतच होती तोपर्यंत साहेब पण उठले. त्यांनी सगळं उघडलं आणि त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं फिरायला. तर पहा, अजून पण भरपूर अंधार आहे. 5:30-6 वाजले असतील. मी काय पाहिलं नाही किती वाजलेत, पण भरपूर अंधार आहे अजून बाहेर. तर पहा, आता मला बाहेरच येऊस तोपर्यंत साहेबांची एक चक्कर झाली होती. मग त्यांच्याबरोबर मी पण थोडंसं चक्रा मारल्या, फिरले थोडीशी. सकाळच्या वातावरणात जर असं फिरलं तर हे पण आपल्याला दिवसभर एनर्जी देऊन जातं. त्यामुळे ते म्हणले काम तर होतच राहतं आहे, चल थोडं तू पण फिर माझ्याबरोबर. आम्ही दोघांनी पण जवळजवळ एक 15 ते 20 मिनिट चक्कर मारली. त्यांनी जास्त मारली, मी थोडेच मारल्या. कारण आपलं कसं असतं ना, आपल्याला पहिलं काम आवरायचं असतं. तर ते अजून चक्करच मारत होते. म्हटलं चला आता मी माझे काम आवरते. आणि आज शनिवार असल्यामुळे त्यांना पण लवकर जायचं होतं. मग मला डबा वगैरे सगळंच बनवायचं होतं लवकरच. म्हटलं मग बाहेरचं आवरून झालं की मग स्वयंपाकाला लागता येईल. आपलं घर छोटं का असाना, परंतु आपलं घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवायचं म्हणजे आपल्याला पण प्रसन्न वाटत असतं. हे आपल्या प्रत्येक गृहिणीचं कर्तव्य आहे. प्रत्येकालाच वाटतं आपलं अंगण घर स्वच्छ असावं, पण त्यासाठी पण कष्ट करावे लागतात. आपल्याला काय तसं बसून कोणी आपलं अंगण स्वच्छ ठेवणार नाही किंवा घर पण स्वच्छ ठेवणार नाही. आता दीदी जवळजवळ 2 ते 3 महिने होती. छोटं बाळ होतं, सगळं होतं. त्यामुळे मला काही कामं आवरत नव्हतं. एकटीच होते काम करायला पण. त्यामुळे माझं काही जास्त आवरत नव्हतं. पण म्हणलं आता दीदी पण गेली आहे, आता आपण आपल्या रुटीनला सुरुवात करावी. कारण छोटं बाळ होतं ना, वेळ कधी आणि कसा निघून जायचा काहीच कळत नव्हतं.
त्यांचं आवरायचं, घरातलं आवरायचं, म्हणजे सगळंच काम एकटीला करावं लागायचं ना. तर त्यामुळे बाकीच्या गोष्टींकडे बरंचले दुर्लक्ष माझं झालं होतं. परंतु आता ठरवलं आहे रुटीन आपलं सेट करायचं आणि आपलं हे रुटीन चालू ठेवायचं. आणि खरंच तुम्हाला सांगते, सकाळी जर लवकर उठलं आणि कामाला सुरुवात केली ना, इतकी पटपट कामं आवरतात. पहा आता एवढं सगळं झाडायलाच आम्हाला जवळजवळ अर्धा तास लागतो. आता झाडलोट झाली सगळी, म्हटलं ते सगळं काही धुवून काढावं, पाणी मारून घ्यायचं. आता उन्हाळा लागायला सुरुवातच झाली आहे, त्यामुळे आपण किती पाणी मारलं आणि काही जरी केलं तर धूळ ही येतच राहते. पण आपण जर रोजची रोज ती साफ केली तर मग एवढी पण साचत नाही. बाहेरचं सगळं काही धुवून झालं. आता मला करायची होती तुळशीची पूजा. तर दिवे लावून घेतले. 6:30 वाजलेले होते. दिवा लावण्याची वेळच झाली. तर पाहता इथं गणपती आणि विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे, तिची पण मी पूजा करून घेतली. दिवा आणि वर एक 7 घोड्यांची फ्रेम आहे सूर्यासकट, तिची पण पूजा करून घेतली. दिवा लावून घेतला, अगरबत्ती धूप दीप दाखवलं. आता मला करायची आहे तुळशीची पूजा. पाहायचा इथं माझ्याकडून काय झालं, दारात दिवा लावायचा होता ना, तो दारात ठेवायचा होता. मी तशीच पुढे चालले होते, परत माघारी आले. त्यानंतर म्हणजे दारात पुढं दिवा ठेवला आणि आता तुळशीची पूजा करून घेते. सूर्य उगवल्याशिवाय आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नाही बरं का. असं म्हणतात, सूर्य उगवल्यानंतरच आपण तुळशीला पाणी घालायचं, तोपर्यंत पाणी घालायचं नाही. मग मी काय केलं, आधी दिवा लावून घेतला, आधी कुंकू वाहिलं आणि अगरबत्ती लावली, म्हणजे धूपदीप दाखवला आणि तशीच पूजा करून घेतली. म्हटलं आता नंतर मग सूर्यदेवाचं दर्शन झालं, सूर्यनारायणाचं, की मग आपण तुळशीला पाणी घालता येईल नाही का. तुळशी मातेचं दर्शन घेतलं, त्यानंतर आपल्या उंबऱ्याचं पण दर्शन घेतलं. उंबरा लेपन वगैरे लगेच करायचं होतं, परंतु साहेबांना जायचं होतं शाळेत. ते म्हटलं आधी स्वयंपाक करून घे, मला जायचं आहे. मग मी आले लगेच स्वयंपाकाला. आज स्वयंपाकामध्ये साधी आणि सिंपल मी मेथीची भाजी बनवणार होते. एकदम साधी, म्हणजे तिच्यात काहीच नाही, तामझाम काहीच नाही आहे. तर अगदी साध्या पद्धतीने मी मेथीची भाजी बनवली, पण खायला अतिशय चांगली लागते. आणि मेथीची भाजी सगळ्यात जास्त त्यांना पण आवडते आणि मला पण आवडते. निसून ठेवलेली होती, फ्रीजमधून काढली, त्यानंतर स्वच्छ अशी धुवून ठेवली पाणी निथळायला. भाजी स्वच्छ अशी 2-3 पाण्याने धुवून ठेवली नळाखालीच आणि त्यानंतर मग पीठ मळायला घेतलं. आपण जर अर्धा तास आधी पीठ मळून ठेवलं तर आपल्या चपात्या पण चांगल्या येतात, मऊसूत येतात. आणि पीठ मळून लगेच चपाती बनवायला घेतलं तर मग ती चपाती कडक येते आणि चांगली पण येत नाही लाटायला पण. तर पहा आता मी पीठ मळून ठेवते आधी आणि नंतर मग भाजी टाकणार. भाजी टाकेपर्यंत इकडं पीठ आपलं चांगलं भिजलेलं असणार.
अरे लवकर दे जरा उशीर झाला आहे. माझी शाळा पाहुण्यातला असते निघतोय तुमचा साडेसात निघायला पाहिजे ना. वेळेत गेलेलं कधी पण चांगलं असतं. डबा घासलाय का रात्रीचा? तसंच ठेवला होता. आता सगळा वर डबा घ्यायचा आणि करायचं का? पुसायला पुढं काय आहे? सगळ्यात पडल्याचं. काय वेलकम. कुठं वेलकम? बाय बा. तर पहा स्वयंपाक वगैरे झाला. त्यानंतर डबा भरून दिला. साहेब गेले शाळेत. मी थोडा चहा ठेवला आणि थोडंसं निवांत बसून म्हणलं चहा घ्यावा, कारण सकाळपासून कामच चालू आहे. निवांत बसून असा चहा घ्यायला थोडंसं फ्रेश झाले आणि त्यानंतर लागले परत दुसऱ्या कामाला. सगळे काही भांडे वगैरे घासून घेतले, किचन साफ करून घेतलं. बरोबर 9 वाजेपर्यंत माझं हे सगळं काम आवरलं होतं. आता पुढचा दरवाजा वगैरे साफ करून मला उंबरापूजन करायचं होतं. तर सगळ्यात आधी म्हटलं दरवाजा साफ करून घ्यावा. आणि हा दरवाजा साफ करत असतानाच मी बाकीच्या आतले पण सगळे दरवाजे साफ करून घेतले, कारण दरवाजांवर पण आपल्या आतल्या पण धूळ बसलेली असते. त्यामुळे पुढचा तर केला पण आणि आतले पण सगळे दरवाजे साफ करून घेतले. तर पहा असं होतं माझं आजचं रुटीन. पहाटे 4 ते 10
तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.